चला तर आपण कुशल 11 जय गणेश क्रिकेट क्लबच्या वतीनं दादांचा एक भेटवस्तू देऊन आपण आज सन्मान करणार आहोत। आज 20 जुलै म्हटलं की दादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्तानं आज कुशल 11 जय गणेश क्रिकेट क्लबच्या वतीनं दादांना एक सप्रेम भेटवस्तू देऊन आपण सन्मान करणार आहोत। दादांचा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत। चला सर्व टीम याचे कुशल 11 जय गणेश क्रिकेट क्लब त्यांचे संपूर्ण खेळाडू देवनाथ मडवी या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आज याच नगरीतले भाग्य विधाते, याच नगरीतले माजी कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय श्री सूरज बालाराम पाटील साहेबांना मात्र एक भेटवस्तू देऊन आपण दादांचा वाढदिवसाच्या दादांना मात्र या संपूर्ण टीमच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत। ही भेटवस्तू आहे ती आता ओपन केली जाते। दोन्ही टीमचं मी अभिनंदन करतोय। कुशल 11 जय गणेश क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक ट्रॉफी या पावसाळी क्रिकेट या स्पर्धेचा आता थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करणार आहोत। बघा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत आणि तो पुरस्कार एक पुमा कंपनीची ब्रँडिंग कॅप होती, ती आम्हाला नितीन शशिकांत पाटील जे कोक्षेत गावचे आहेत त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली होती आणि या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देतोय, ज्याच्या बॅटमधून मी कोहली साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण करायचं आहे आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच भोनकडे 11 भोनकडे टीमचा पारचंदन सन्माननीय श्री कोहली साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार म्हणजे पुमा एक इंटरनॅशनल ब्रँडिंग कंपनी आहे, ही पुमा कंपनीची कॅप देऊन मात्र या पार्थ चंदन या खेळाडूला आपण सन्मानित करतोय। वेल प्लेड पार्थ। चला तर आपण या स्पर्धेचं बक्षीस वितरण सुरू करतोय। पहिला पुरस्कार आहे या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या नगरसेवक ट्रॉफीचा, ज्यानं खूप चांगले झेल टिपलेले आहेत आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून चांगले झेल टिपले, टोटल संख्या आहे झेलची 4 झेल संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना टिपलेले आहेत, असा
तरुणांना लाजवेल असा खेळाडू. हा संघ फायनल मध्ये नव्हता मित्रांनो, परंतु हा खेळाडू 40+ अबव आहे, ज्यानं 4 झेल टिपलेले आहेत. असा खेळाडू कुशल 11 जेकेनेस क्रिकेट क्लबचा गणेश मडवी ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी पवार मामा आणि नाईक साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. पवार मामा आणि नाईक साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. गोलंदाजी करत असताना मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये विकेट तर चांगल्या घेतल्या, परंतु इकॉनॉमिकल रेट सुद्धा चांगला होता त्या गोलंदाजाचा. असा उत्कृष्ट गोलंदाज मी हा पुरस्कार देण्यासाठी समाजसेवक यशवंत टांडेल आणि कृष्णा टांडेल यांना विनंती करेन, दोन्ही मान्यवरांना की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरलेला आहे. टीमचं नाव आहे जय गजानन कुक्षेत आणि गोलंदाजाचं नाव आहे शुभम निर्मल. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार. त्यानंतर पुढचं पारितोषिक देणार आहोत षटकारांचा बादशाह. हे पारितोषिक होतो मित्रांनो एक पावसाळी रबर बॉल स्पर्धेतली बॅट, एक आकर्षक बॅट होती. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून भरपूर षटकार आलेले आहेत असा षटकारांचा बादशाह आणि बॅट आम्हाला पुरस्कृत केली होती नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर श्री दीपक बालाराम पाटील यांच्या माध्यमातून ती बॅट आम्हाला स्पॉन्सर करण्यात आली होती. तोच खेळाडू ठरलेला आहे या स्पर्धेतला षटकारांचा बादशाह बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा वन्स मोर पारचंदन. मी देवनाथ मडवी आणि मिलिंद पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार, ही बॅट या पारचंदन खेळाडूला द्यायचे. देवनाथ मडवी यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं सुद्धा वितरण होईल. बघा किती योगायोग आहे. एकेकालचा षटकारांचा बादशाह 1990च्या दशकाचा आणि त्यांच्याच पवित्र शुभ हस्ते एका षटकारांच्या बादशाह या खेळाडूला मात्र पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज. आणि उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करेन की संजय सिद्रुक आणि प्रवीण सर या दोन्ही मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्काराचा आपण वितरण करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज टीमचं नाव आहे जय गजानन कुक्षेत आणि खेळाडूचं नाव आहे सिंग इज अ किंग आकाश सिंग. संजय सिद्रुक आणि प्रवीण सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार. त्यानंतर या नगरसेवक ट्रॉफीचा आपण द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम 25,000
व आकर्षक नगरसेवक ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांक चा पुरस्कार देण्यासाठी मी आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री विशाल ससाणे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण वितरण करायचा आहे। विशाल ससाणे साहेब आणि संपूर्ण मान्यवर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे या नगरसेवक ट्रॉफीचा संघाचं नाव आहे जय गजानन कुकशेट टीम। आज सूरज दादांना मात्र हे वाढदिवसाची एक महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे जय गजानन कुकशेत या टीम कडून। जरी पहिल्या क्रमांकाची गिफ्ट त्यांना देता आली नाही परंतु दुसऱ्या क्रमांकासाठी त्याने चांगला प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी हा संघ ठरलेला आहे जय गजानन कुकशेट टीम। रोख रक्कम 25,000 व आकर्षक ट्रॉफी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही सप्रेम भेट जय गजानन कुकशेट टीम कडून दादांना दिली जाईल। बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं मनपूर्वक आभार। सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार दिला जातो। त्यानंतर मात्र पुढचा पारितोषिक आहे हा पुरस्कार देण्यापूर्वी ज्या ज्या घटकाने या स्पर्धेमध्ये खूप चांगले सहकार्य केलेले आहे असे सर्वप्रथम आमचे ऑफिशियली पंच कालपासून खूप चांगली समालोचनाची भूमिका त्याचबरोबर पंचांची भूमिका ज्या ज्या व्यक्तीने ज्या ज्या घटकांना पार पाडलेले आहे असे आमचे ऑफिशियली पंच दत्ता मेहर, शशी मेहर, महेंद्र पाटील, रघुनाथ पाटील यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या तिन्ही पंचांचा आपण सन्मान करायचा आहे। दत्ता मेहर, शशी मेहर आणि आमचे परम मित्र महेंद्र पाटील जे जोगावचे आहेत या तिन्ही पंचांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। शशी मेहर आपण या। महेंद्र पाटील काही कारणास्तव इथे उपस्थित नाहीये परंतु त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपण पाहिली या स्पर्धेचं ज्यांना टेलिकास्ट केलेलं आहे असे आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे संपूर्ण अपडेटर कॅमेरामॅन संपूर्ण टीम आपण समोर यायचे आपलाही सन्मान इथे केला जाईल। त्यानंतर डीजे ज्याने आमच्या आवाजाची कातली घेतली असे डीजे ऑपरेटर बजरंग मेहर यांना मी विनंती करतोय। मी मनोहर राहुल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा डीजे ऑपरेटरचा सन्मान इथे करायचा आहे। त्यानंतर बाळू ओव्हल साहेब यांनाही विनंती करेन की आपल्याही शुभ हस्ते हा सन्मान करावा। पत्रकार हर्षल काय गेला आणि 2 दिवस पूर्णपणे आम्हाला समालोचनाची भूमिका मांडली। ते आमचे उमेश सर कोपरखेड्यावरून बिलॉंग करतात आणि त्यांचे सन्मान करतील पत्रकार अशोक शेश्वरे सर पुण्यनगरी। त्यांच्या हस्ते आता समालोचक आमचे उमेश दादा यांचा सत्कार होणार आहे। नवी मुंबईचे एक
वन ऑफ द ग्रेस्ट समालोचक आहेत. अरे दादा मनोगत एक थोडंसं 2 मिनिटं जायचं जायचं जायचं. त्यानंतर या नगरसेवक ट्रॉफीचा पुढचं पारितोषिक आहे या स्पर्धेतला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. या मॅन ऑफ द सिरीज साठी भरपूर पारितोषिक आहेत. एक ब्रँडिंग कॅप पुमा कंपनीची. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके आज आपल्यात नाही आहेत भाऊ मडवी यांच्या स्मरणार्थ आमचे समालोचक मित्र आज ते उद्योगपती अगदी भरारी घेतलेली आहे उद्योग क्षेत्रामध्ये अशी पांडुरंग खिल्लारे यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल पुरस्कृत केली होती. त्यांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ज्यांना बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली आणि सर्वांची मनं मात्र या स्पर्धेमध्ये जिंकली असा खेळाडू भोनकोडे 11 भोनकोडे टीमचा पारचंदन. मी जोशी साहेब, सावंत साहेब आणि देवनाथ मडवी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा मालिकावीराचा पारितोषिक आपण द्यायचा आहे. दीपक बालाराम पाटील यांच्याकडून एक आकर्षक बॅट, पांडुरंग खिल्लारे जे गणेश नाईक साहेबांचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्या माध्यमातून भाऊ मडवी यांच्या स्मरणार्थ ही बायसिकल आणि त्यानंतर एक कॅप जी पुमा कंपनीची आहे. या सर्व गोष्टी आता या पारचंदनला या खेळाडू मात्र देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सूरज बालाराम पाटील त्यांची संपूर्ण मान्यवर मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक आकर्षक ट्रॉफी इथे देऊन मात्र सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या पारचंदन साठी. वेल प्लेड पार्थ. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. त्यानंतर शेवटचा नगरसेवक ट्रॉफी जो टायटल ज्या संघाने जिंकलेला आहे, रोख रक्कम 50,000 व आकर्षक ट्रॉफी या मानकरी ठरलेला आहे. या स्पर्धेतला ज्याने ही स्पर्धा जिंकली त्या संघाचं नाव आहे चॅम्पियन टीम भोनकोडे 11 भोनकोडे. चला स्वप्नील नाईक, योगेश पाटील आपण सुद्धा यायचं संपूर्ण टीम या या या. योगेश पाटील आपण सुद्धा या. चॅम्पियन संघाचं अभिनंदन आणि मान्यवरांचं संपूर्ण मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतोय. रोख रक्कम 50,000 व आकर्षक ट्रॉफी कुशल 11 जय गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने या नगरसेवक ट्रॉफीचा मानकरी संघ ठरलेला आहे. म्हणजेच काय तर चॅम्पियन संघ ठरलाय भोनकोडे 11 भोनकोडे टीम. चॅम्पियन संघाचं अभिनंदन. चला तर आपण पारचंदनची बाईट घेतली नाही परंतु जितेश राऊत यांच्याशी संवाद साधणार आहोत. चला मोहन दीक्षित थोडासा बाईट घेऊया. कसं वाटतंय, काय फील करणार? स्पर्धा पावसाळी स्पर्धा हे तुम्ही जिंकलेली आहेत आणि खास करून आम्हाला समजलं की सर्वात शेवटची एंट्री तुमची या स्पर्धेमध्ये होती. एकंदरीत काय सांगाल या स्पर्धेविषयी आणि पावसाळी स्पर्धा पहिल्यांदा तुम्ही जिंकण्याचा आनंद व्यक्त करत आहात? प्रथमतः मी सूरज दादांना वाढदिवसाच्या आमच्या संघाकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबरीने आम्ही आमचा जो पारितोषिक प्रथम क्रमांकाचा मारलेला आहे तो आम्ही सूरज दादांना डेडिकेट करणार आहे आमच्या संघाकडून. कारण ते नेहमीच इथे या स्पर्धेला आणि प्रत्येक खेळाडूला ते इथे चांगलं
प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात, त्यासाठी त्यांचं धन्यवाद मी मानतो आणि आमच्या संघाकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला मोहन दीक्षित खूप खूप अभिनंदन. आपल्याकडे वेळ नाहीये आणि ही ट्रॉफी जी पहिल्या क्रमांकाची त्यांच्याच नावाने हे ट्रॉफीचं टायटल होतं, ती ट्रॉफी मात्र आता सूरज दादांना मात्र भोनकडे 11 या टीम कडून डेडिकेट केली जाते, समर्पित केली जाते. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. बोनकोडा टीम किंवा कुक्षेट टीम दोन्ही टीम जेव्हा फायनलला बघितल्या, आमचा हर्षली बोलला की दादा आपली टीम ही फायनलला असते. विशेष म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे रामलीला मैदान आणि सारसोळा गाव. क्रिकेटच्या बाबतीत जर सर्वात जास्त योगदान कुठं दिलं गेलं आहे तर सारसोळा गावातून सर्वात मोठं योगदान आहे, हे मी अभिमानानं सांगतो. आणि मला वाढदिवसाच्या निमित्त सदैव सारसोळा ग्रामस्थांकडून क्रिकेटची पर्वणी भेट म्हणून दिली जाते. आमच्या कुक्षेत असेल, सारसोळा असेल. आता एक टाईम होता की मी कुक्षेतचा नगरसेवक म्हणून ओळखला जायचो, पण आता सूरज पाटील नाव घेतलं की पहिले सारसोळा नाव घेतलं जातं, नंतर कुक्षेत घेतलं जातं. आणि निश्चित क्रिकेट टीम जिंकल्यानंतर मी या मैदानातून नगरसेवक झालो आहे. आदरणीय गणेश नाईक साहेबांनी, संदीप नाईक साहेबांनी क्रिकेटच्या मैदानातून मला समाजसेवक नेलं आहे. आणि निश्चित माझ्या ह्या वाटचालीत मी काही उल्लेखही करेन की ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी होता, देवाने काही कालावधीपूर्वी त्यांना आमच्यातून नाही राहिलं तरीही आसपास आहेत. म्हणजे भाऊदादा असेल, मंगलदादा असेल, त्यांचं वास्तव्य इथं मैदानात आहे. कितीही आम्ही बोललो आणि विजय आमचा. तर त्यामुळे ही ट्रॉफी तुम्ही मला प्रेमानं दिलीत, मी आनंदाने स्वीकारली, प्रश्नच नाही. परंतु माझी आठवण म्हणून या टीमकडे ही ट्रॉफी सदैव तुम्ही ठेवा. कारण जेव्हा जेव्हा क्रिकेट मैदानात बोनकोडा टीम मी पाहतो, आदरणीय संदीप नाईक साहेबसुद्धा या टीममधून खेळलेत. दादा स्वतः उल्लेख करता आणि आमचं या नवी मुंबईचं प्रेरणास्थान भाग्यविधाते बोनकोडा गावातून जन्माला आलेत. त्याच्यामुळे निश्चित तुमच्या टीमला शुभेच्छा देताना मनापासून परत आभार मानतो. तुमची टीम स्वप्नील खाली उभा आहे, सगळा करता धरता टीमचा तो आहे. निश्चित मला अभिमान आहे की क्रिकेटसाठी योगदान देणारे स्वप्नीलसारखा माझा सहकारी तुमच्या टीममधून खेळतो आहे, किंवा अनुप पाटील तिकडे आमचा योगेश आहे. सगळ्यांनीच आज मला शुभेच्छा देताना भरभरून दिल्यात, म्हणून मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही जो सन्मान दिलात, निश्चित कुक्षेत जिंकली असती, तुम्ही जिंकला असतात, टाळ्या तेवढ्याच जोरात पडल्या माझ्याकडून, म्हणून मला पुनश्च तुमचा आभार मानावंसं वाटते. आणि ट्रॉफी एक माझी आठवण म्हणून मी तुमचा सन्मान स्वीकारला, आता एक माझ्याकडूनही सन्मान म्हणून, एक आठवण म्हणून तुम्ही ट्रॉफी इथून घेऊन जा. धन्यवाद. सारसोले पण जिंकली असती तर दादा तुम्हालाच समर्पित करणार होतो आम्ही.